हाही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक ज्यामध्ये पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक अंकुश घेऊन आलेलं आहे. पॉवर प्लेचा तर सामना करेल फलंदाज राजू पाटील. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला फलंदाज बाद. दापोडे संघाला पहिला हादरा राजूच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होऊन बॅलमध्ये परतताना अगदी पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करून दिलेलं, अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलं अंकुशाने. LVW अर्थात 500 रुपयाने पहिला फलंदाज बाद झालेल्या वीरताने दापोडे या संघाचा. आयोजन कमिटी मेंबर्स आपण थोडं संरक्षण कक्षाशी संपर्क साधायचा आहे. हो, 40 प्लस नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर हा शेड्यूल पाहतोय आणि 40 प्लस खेळाडूच नक्कीच इथे खेळला जाईल. हो, अगदी बरोबर. आणि गावदेवी ओवली संघाने हा सामना जर जिंकला तर 5 गावठी कोंबडे विजय पाटील यांच्याकडून जाहीर झालेले ओवली संघाचा संघ नायक आपण संपर्क साधाय. ओवली संघाचा संघ नायक पंचांनी सामना थांबवायचा आहे. यतीश या खेळाडूविषयी नक्कीच थोडासा आक्षेप आलेला आहे. वीर आणि दापोडे संघाचा संघ नायक आपण संपर्क साधायचा आहे. महेंद्र स्मृती नवगर आणि जय मसोबा पिंपळास दोन्ही संघ नायक आपण रिपोर्ट करायचा आहे. रेग्युलर पूलमधील हा सामना असेल. महेंद्र स्मृती नवघर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जय मसोबा पिंपळास.
दापोडेचे राजू पाटील आपण संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटीचं नक्कीच की नेम इथे तयार करण्यात आलेलं आहे, कारण आपण पाहतोय 40+ ज्या 3 संघटना आहेत त्या 3 संघटनांचा इथे नेम नसणार आहे, कारण आयोजन कमिटीचा एक नेम आहे. 40+चा खेळाडूचा नक्कीच आपल्या संघामध्ये बंधनकारक असणार आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत महेंद्र स्मृती वडुणोगर विपक्ष जय मसोबा पिंपळास या 2 संघामध्ये. रेग्युलर फॉर्मॅटलाही सुरुवात होईल आणि रेग्युलर फॉर्मॅटमधील पहिला सामना महेंद्र स्मृती वडुणोगर विरुद्ध जय मसोबा पिंपळास या 2 संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघांना आपण संपर्क साधायचा आहे. महेंद्र स्मृती वडुणोगर संघाचा संघनायक आणि जय मसोबा पिंपळास संघाचा संघनायक. खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. पहिला फलंदाज बाद फॅलमध्ये परतलेला आहे राजू पाटील, जो गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. 500 चुपाने बाद होऊन डगरच्या आसरा गेलेला आहे आणि नवीन फलंदाज तर मात्र खेळपट्टीवर विरताना दापोडे संघाकडून ज्ञानदेव पाटील येतोय. गोलंदाज अंकुश ज्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं. अंकुश पॉवरप्लेचं पहिले षटकात आलतोय. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिझनमध्ये एका धावेने षटक समाप्तीनंतर विरताना दापोडे संघाने जरी एक गडी गमावला असला तरी मात्र चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 12 धावा. चिंतामण पाटील 2 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतो. दुसऱ्या बाजूला ज्ञानदेव हा वैयक्तिक 5 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. महेंद्र स्मृती वडुणोगर संघाचा संघनायक आणि जय मसोबा पिंपळा संघाचा संघनायक आपण जर इथे आला असाल तर आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. रेग्युलर फॉर्मॅटमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्र स्मृती वडुणोगर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जय मसोबा पिंपळास. आणि या सामन्याने रेग्युलर फॉर्मॅटमधील सामन्यांना सुरुवात होईल. रेग्युलर फॉर्मॅटमधील आज अनेक संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. त्यानंतर सावंदे स्पोर्ट्स सावंदे विरुद्ध भद्रावती काल्हेर. त्यानंतर सामना स्वयंभू पायगाव विरुद्ध सोनिकामाता मालुडे. त्यानंतर जाहीर रांजणोली विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. ही सामने आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांचे 20 मिनिटांचा वेळ नक्कीच दिला गेलेला आहे आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करणं बंधनकारक देखील असणार आहेत. आणि त्या शेवटच्या षटकामधील एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. गोलंदाज प्रवीण येतोय. चिंतामणीच्या बॅटमधून हा बेस्ट टायमिंग फाटका होता, मात्र सेफ लँडिंग होईल कारण क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या 14. फोर्टिल्वस मधील हा दुसरा सामना पाहतोय. आज पहिल्या सामन्यात मेरी स्पोर्ट्स भरुडी संघाने गावदेवी पूर्णा संघाला पराभूत केलं होतं. 70चं लक्ष होतं आणि त्या धावांचा पाठलाग अगदी यशस्वीरित्या 2 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. आडव्या बॅटने चेंडू खेळलेल्या या कार्पेचे सहारे मिडविकेट रिझनमध्ये 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न देखील केला जातो आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने वाढते. धाव प्लेकर 16 धावा. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत तिसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 3 ने 19 वर पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिलं षटक अंकुश यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं. राजू पाटील याला 5 पकडलं होतं आणि दुसरं षटक आता सुरू आहे प्रवीणच्या माध्यमातून. प्रवीण राईट मोर द स्टंप. इथे लूज चेंडू होता, मात्र हवा तसा फायदा उचलला नाही. खरं तर फलंदाजाला फक्त एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 20 धावा.
आणि बॅटिंग साईडने ते नक्कीच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. नोबॉलची मागणी नक्कीच तिथे बॅटिंग साईडने केलेली आहे. आमचे तिसरे पंच राम पटोले सर मॅन फ्रॉम शहापूर कंट्रोल रूममध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहूया काय डिसिजन येतोय. फेअर डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून हा निर्णय दिला गेलेला आहे. 20 धावा धावपल्याकडे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना वीरताने दापोडे विपक्ष गावदेवी ओवली या दोन संघामधील आजच्या दिवसामधील 40+ दुसरा सामना आपण पाहतोय. इथे लॉप केले चेंडूला समोर केलेले क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रवीणच्या माध्यमातून. तर यावेळी सामना करेल फलंदाज ज्ञानदेव जो एका चौकरीच्या मदतीने वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. कट केलेल्या चेंडूला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे पॉइंट रिजन मध्ये आणि चेंडू निघून जातोय सीमा अपार चौकार. चौकारीने धावसंख्या येतोय आकार. हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता. केवळ चेंडूला दिशा दिली होती. लेटकरचा फटका शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे ज्ञानदेव याने केला होता. दोन षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर वीरताने दापोडी संघाची धावसंख्या एक बाद धावफलकावर 25 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत महेंद्र समृद्धी वडनगर विपक्ष जय मसोबा पिंपलास या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ एक आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे आणि आयोजन कमिटीशी संपर्क साधून आपण टॉससाठी देखील सज्ज राहायचं आहे. महेंद्र समृद्धी वडनगर संघाचे संघनायक आणि जय मसोबा पिंपलास संघाचे संघनायक. नितीन आपण आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 25. एक फलंदाज बाद झाले राजू पाटीलच्या रूपाने. मात्र त्याच्या बाद झाल्यानंतर चिंतामण आणि ज्ञानदेव या दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दयानंद. खोला टप्प्यात चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एकाच धावीवर समाधानी. धावसंख्या सिंगलने वाढते 26 धावा. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटकडे आपण बोलणार आहोत. रेग्युलर फॉर्मॅटमधील महेंद्र स्मृती वडनगर विपक्ष जय मसोबा पिंपलास या दोन संघामधील सामना आणि या सामन्याने रेग्युलर फॉर्मॅटमधील सामन्यांना सुरुवात होईल. सध्या 40+ मधील आपण सामना पाहतोय वीरताने दापोडे विपक्ष गावदेवी ओवली या दोन संघामध्ये. इथे एक सिंगल रन्स पूर्ण करता अवांतरचा इशारा येतोय. लेगबाजचा इशारा पंचांकडनं. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये बाला इकारे सर आपण पाहतोय आणि महेंद्र भवर सरांना आपण स्क्वेडलेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय मॅन फ्रॉम कल्याण. फटका फसला होता मात्र गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते 28. 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जेफी पॅनलच्या नक्कीच 3 पंच सध्या आपण या स्पर्धेमध्ये ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहतोय. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केलेला आहे फलंदाजाला. खरं तर मेजवानी होती फलंदाज ज्ञानदेवसाठी.
हा फुलटा चेंडू होता, मात्र फुलटाचवर फुल टोल वसूल करता आलेला नाही. समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आणि एक्स्ट्रेक्शिक चेंडू खाली विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद ज्ञानदेवच्या रूपाने. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा, कारण शरीरापासून दूर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडल होता, बॅट चेंडू घेता आला नाही. बॅटच्या अगदी टोला चेंडू लागला होता. लेटिंग एज आणि परिणामस्वरूप चेलुपाच्या रूपाने दुसरा फलंदाज ज्ञानदेवच्या रूपाने बाद झालेला वीरताने दापुडे या संघाचा. आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये हरिदास आपण पाहतोय, ज्याने कुठल्या प्रकारची चूक इथे केली नव्हती. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता राजू पाटील 0 धावसंख्येवर, आणि नुकताच बाद झालेला आहे 28 धाव फलंदाज ज्ञानदेव पाटील. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे निलेश पाटील. दोन बाद 28 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना स्थिती आपण बघतोय सध्या वीरताने दापोडे या संघाची. गावदेवी ओवली विपक्ष वीरताने दापोडे या दोन संघांमधील 40+ मधील सामना. यानंतर रेग्युलर फुलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र स्मृती वडवणकर विपक्ष जय मसोबा पिंपळास या दोन संघांमधील. आता मात्र हवेचा वेग देखील वाढलेला आहे. धावांचा वेग इथून मात्र दापोडे संघाला वाढवावा लागेल. तीन षटकाची समाप्ती नंतर वीरताने दापोडे संघाची धावसंख्या स्कोर ऑर्डर 28 धावा. इथून फक्त एका षटकाचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि वीरताने दापोडे संघ पाहूया 6 चेंडूमध्ये किती धाव, कुठून किती धावांचं आव्हान इथे मात्र गावदी ओली संघासमोर उभं करत आहे. महेंद्र स्मृती वडवणकर संघाचे संघनायक आणि जय मसोबा पिंपळा संघनायक पुन्हा एकदा आपल्याला पुकार दिला जातोय. वडवणकर संघाचे संघनायक ते आलेले आहेत. महेंद्र स्मृती वडवणकर विपक्ष जय मसोबा पिंपलास या दोन संघामधील सामना असणार आहे. वडवणकर संघाचे नक्कीच दिनेशजी चौगुले यांचं ते आगमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी इथे मात्र कैलाशाच्या हातामध्ये सोपवण्यात आलेले आहे. शेवटचे षटक पाहायला मिळेल कैलासच्या माध्यमातून. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 28. दोन फलंदाज बाद झाले आहेत. राजू पाटील ज्याला भोपळाही फोडता आला नव्हता, मात्र ज्ञानदेव आणि बादुनेप्री आपल्या संघासाठी 2 चौकारच्या मदतीने 6 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं होतं. सध्या चिंतामण पाटील आणि निलेश पाटील जोडी मैदानामध्ये 9 चेंडूचा सामना करून चिंतामण पाटील 16 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. इथे दिशा भरकटल्या, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धावेमध्ये भर आणि अवांतर धावेने धावफलकामध्ये भर पडत आहे. धावसंख्या 29. आता पण 3 धावा अवांतरच्या रूपाने पाहायला मिळत, बाईज लेग बाईज आणि वाईट. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली आणि पुन्हा एकदा दिशांची चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय वाईटचा. पंचांना नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजाने थोडंसं बिजी ठेवलेलं आहे. दोन्ही चेंडू आपण पाहतोय दिशांची चेंडू. इथे मात्र चांगली वापसी, 2 वाईट चेंडू हाताळल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज कैलास. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वाईट ऑर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाज कैलाशाने. इथे मात्र लॉर फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. आपण पाहू शकता 2 वाईट चेंडू आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. कैलास गावदी ओवली संघाकडून शेवटचे षटक आलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शेवटच्या षटकामधील फक्त 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र त्याला होल देऊन चेंडू गोल होईल. सीमा पार थर्ड मॅन रिझर्व मधून हा चौकार.
हे आपण पाहू शकता कशा प्रकारे कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट होता, मात्र चेंडू गली रिझनमधून गेला होता. तन्मय रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला चेंडूचा अंदाजच घेता आलेला नाही आणि परिणाम स्वरूप हा चौकार आपण पाहतोय विरुद्ध आणि दापोडे संघाच्या धावफलकामध्ये जोडला जाईल आणि चौकार आणि संघाची धावसंख्या देखील पुढे सरकेल. धावफलकावर 34 धावा. चौतीसवर 2 अशी स्थिती आपण बघतोय. शेवटचे षटक मार्गस्थ असताना विरुद्ध आणि दापोडे संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विरुद्ध आणि दापोडे. इथे मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू अगदी जमिनी लगत एक धाव पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि इथे आपण पाहू शकता रनआउटची संधी होती. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढते. धाव प्लेवर 36 धावा. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे षटक प्रगतीपदावर. इथे मात्र मिस टाइम फटका. प्रयत्न चांगला पाहायला मिळत आहे शिक्षकाकडून, मात्र झेलला कॅरी करू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 37. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. महेंद्र स्मृती वडनोकर संघाचा संघनायक आलेला आहे. जय म्हसोबा पिंपळा संघाचा संघनायक. आपण जर आला असाल तर आपणही संपर्क साधायचा आहे. रेग्युलर फॉर्मॅटमधील सामना आपल्याला पाहायला महेंद्र स्मृती वडनोकर विरुद्ध जय म्हसोबा पिंपळास या 2 संघामध्ये. फिल्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलेलं आहे. शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकामधील अंतिम चेंडू. सामोरे जाईल फलंदाज निलेश. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब हा षटकार. कडक केडके फटका आपण बघतोय निलेश पाटीलच्या बॅट मधून. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा फटका. चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलेला आहे निलेश पाटीलने पार्किंग प्लॉट मध्ये. षटकाने या षटकाची देखील समाप्ती होते. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना वीर आणि दापोडे संघाने आपल्या धावपटकात धावा जळकल्या त्या 43 आणि 44 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे गावदी ओवली या संघासमोर. तर मी घेऊन जातोय या कॉम बॉक्स मधून सरळ आमच्या व्यापीटायझर जिथे सज्ज आहेत जयवंत पाटील सर. ही मॅचची समरी आपण पाहू शकता. पहिल्या इनिंगमध्ये राजू पाटीलला 0वर 5 झालं होतं. चिंतामण पाटील 14 चेंडूमध्ये 23 धावा. ज्ञानदेवच्या 7 चेंडूमध्ये 10 धावा आणि निलेश पाटीलने 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 0-2 जयवंत पाटील सर. जयवंत पाटील तो माईक आहे तो तिथे ठेवायचा आहे.
धन्यवाद सुभाष धुमाल. मित्रांनो, आपण पाहतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आयोजित स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 ही स्पर्धा. या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार दिना सकाराम पाटील साहेब, समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण, अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी. आयोजित क्रिकेटचा हा बिग शो, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 40+ फॉर्मॅटमधील हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओवली या दोन संघांमध्ये प्रथम बॅटिंग करताना धावा जोडलेल्या धावपलकावर 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी. गावदेवी ओवली या संघाला प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर 11.00च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. विजयाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वात मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय. 12 बाईक व 10 रेफ्रिजरेटर सह या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. गावदेवी ओवली या संघाची हरिदास आणि प्रवीण ही सलामीची जोडी. फ्रंट लाईन गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज येते राजू पाटील. आज पहिल्याच सामन्यामध्ये दिमागदार विजयी सलामी दिली. विजयी घोडदौड सुरू केली. मीर स्पोर्ट्स भडोरी या संघाने गावदेवी पूर्ण या संघाला पराभूत करून आज 40+ फॉर्मॅटमधील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज आणि महान संघांमध्ये आपण पाहतोय. राजू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेट्स प्ले. स्टेप आउटहून पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एज अँड गॉन. बॅट आणि बॉलचा हलकासा स्पर्श. एसटी रक्षक ज्ञानदेव पाटील याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. पहिला फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागलेला आहे 0वर गावदेवी ओवली या संघाला. पहिला बॅटर बाद. प्रवीणच्या खेळीचा अंत झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळून देतोय राजू. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक लक्षात घ्यायचं आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने रेडी राहायचं आहे, कारण निर्धारित 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा वेळ अवधी देण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. न्यू बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. जेव्हा पहिल्याच चेंडूवर गोलंदाज सफलता मिळवून देतोय तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो आणि जबरदस्त धक्का दिलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर राजू. सामोरं जाईल बॅटर न्यू बॅटर कैलास. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. स्टेप आउट खेळलेला आहे. स्ट्रेट फटका डाऊन दी ग्राउंड. चेंडू अलॉंग दी कार्पेट. सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. बॅटर प्रवीणच्या बॅट मधून हा देखना चौकार आलेला आहे. कैलासच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. प्रवीण 0वर बाद झाला होता. जबरदस्त फटका. 4 धावसंख्येनिशी खातं खोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ करताना बॅटर कैलास. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर राजू.
आडव्या बॅटनं ऑन साईडला चेंडूला टर्न केलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष 30 यार्ड सर्कलमध्ये. विष्णू चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता बॅटर कैलास याच्याकडे एक धाव कंप्लीट करण्याचा. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 5-5ला एक खेळाडू बाद. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे प्रगती पथावर. जोरदार हिट करायचं होतं. बॅट आणि बॉलचा अजिबात संपर्क झालेला नाही. वेगवान चेंडू टाकला होता. स्विंग अँड मिस. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 5. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजू पाटील. क्लीन बोल्ड. एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. दुसरा धक्का गावदेवी औलिया संघाला हरिदास याच्या रूपामध्ये. काय चेंडू टाकला होता. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. अंधाधुंद बॅट चालवली होती आणि एष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. धक्का लागलेला आहे. दुसरा धावसंख्या कायम आहे धावफलकावर फक्त 5. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी करते पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज राजू पाटील. न्यू बॅट चेक केला. जबरदस्त फटका अटेम्प्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फिल्डिंग. एक धाव रोखू शकत नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 3-10. ज्ञानदेव फिल्डिंगमध्ये बदल करताना सिंगल वाचवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक व्ही शेपमध्ये पाहतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला. वेगवान चेंडू पुन्हा एकदा वेगाने चकित केलेला आहे बॅटर दयानंदला. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 10. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. ज्ञानदेव पाटील द्वारा चेंडूला ऑन साईडला भिरकावून दिलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 3-11. काय गोलंदाजी करतोय ज्ञानदेव पाटील यांनी. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत. ॲक्युरेट बॉलिंग. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 3-11. अजून विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 33. 12 चेंडू आणि 33 धावा. बॉल टू रन इक्वेशन खूप कठीण लक्ष्य आहे. पण शेवटी क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत होत्याचं नव्हतं यायला वेळ लागत नाही या क्रिकेट खेळामध्ये. जय मसोबा पिंपलास संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. खूप अडचणीमध्ये आहे संघ गावदेवी ओवली. मुश्किल परिस्थितीमधून आता कोणत्या तरी एक खेळाडूला 1 मॅन अँकर रोलची भूमिका पार पाडावी लागेल. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आता निश्चितच या मुश्किल परिस्थितीमधून कोण आपल्या संघाला विजय मिळवून देणार. राजेश नवीन षटकाची सुरुवात करतोय आणि फलंदाज पायची स्वरूपामध्ये बाद होते. अजून एक धक्का लागलेला आहे गावदेवी ओवली या संघाला. 1 मोर विकेट डाऊन. 4थ्या विकेटचं पतन. दयानंद बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 11. यानंतर चालू सामन्यातील विजयी संघ आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी असा सामना खेळवला जाईल 40+ फॉर्मॅटमधून. मिहिर स्पोर्ट्स भरोडी आपण कुठेही जाऊ नका. येणारे 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 33. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विकास धावांचा विकास करणार का. आपल्या संघाला विजय मिळून देईल का विकास. कैलास अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. एकमेव असा खेळाडू आहे की त्याने आतापर्यंत 8 धावांचं आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे. सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राजेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल.
इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. माणिक दक्ष आहे झेलाचा स्वागत करतोय. अजून एक धक्का. आल्या आल्या माघारी पावलांनी परत जाताना विकासच्या खेळीचा अंत झालेला आहे. 5वा धक्का लागलेला आहे गावदेवी ओवली या संघाला. सांघिक 11 या धावसंख्येवर. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. अप्रतिम झेल, कुठल्याही प्रकारची चूक केली नव्हती माणिक याने. न्यू बॅटर अरविंद भुईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. हॅट्रिकवर येतोय गोलंदाज राजेश. चिंतामण पाटील आहे. यस, चिंतामण पाटील. चिंतामण पाटील काय गोलंदाजी करतोय. संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे. विकेट हॅट्रिकवर येतोय. बघूया विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामधील 40+ फॉर्मॅट मधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. जबरदस्त भेदक आणि घातक गोलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. 33 हॅट्रिक बॉल. स्टेप आउटून खेळलेला जबरदस्त क्रॅकिंग शॉट. अप ड्राईव्हचा फटका. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. पूर्णपणे 4 झालेले आहे. वीर तानाजी दापोडे या संघ. ऊर्जा निर्माण झालेली आहे दापोडे संघामध्ये. येणारे 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल. 32 सज्ज होते चिंतामण पाटील. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ह्या चौकाराची आवश्यकता होती आणि तो चौकार आलेला आहे कैलासच्या बॅट मधून. पाहूया आपण ॲक्शन रिप्ले मध्ये. पुढे सरसावला होता. स्टेप आउट होऊन फटका खेळला होता आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवला होता. चौकार. धावसंख्या वाढते धावपलकावर 16. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. नितांत आवश्यकता आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर चिंतामण पाटील. जबरदस्त स्टेप आउट होणा फटका खेळलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर चांगला झेल ज्ञानदेव पाटील यांनी संपन्न केलेला आहे. अजून एक धक्का. धक्के पे धक्का दे धक्का. ओवली संघाचा कैलास देखील बाद होतोय. पाहूया आपण ॲक्शन रिप्ले मध्ये. खूप सुंदर झेल ज्ञानदेव पाटील यांनी टिपलेला आहे. 6वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 16. दयनीय अवस्था, बिकट स्थिती आपण पाहतोय गावदेवी ओवली या संघाची. पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केलेली आहे या सामन्यावर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही वीर तानाजी दापोडे या संघाने. न्यू बॅटर देवीदास. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झालेला नाही. चेंडू जाते निर्धाव. पाहूया आपण रिप्ले मध्ये काय सुंदर चेंडू टाकला होता चिंतामण पाटील याने. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 16. 6 बाद 16 अशी स्थिती आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. अतिशय खडतर आणि कठीण स्थिती पाहतोय आपण गावदेवी ओवली संघाच्या दृष्टिकोनातून. 6 चेंडू मध्ये आता 28 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील विजय साजरा करण्यासाठी. निलेश शेवटचं निर्णायक षटक घेऊन आलेलं आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज निलेश याने. धावसंख्या वाढते या सिंगलने. पाहतोय आपण रिप्ले मध्ये.
एक धाव जोडली जाईल. 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे काय घडलंय, फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का. अरविंद देखील स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. प्लेड ऑन स्वरूपामध्ये हा धक्का लागलेला आहे. 7 बाद धावसंख्या धावफलकावर 17. फक्त हजेरी लावण्याचं काम केलं जात आहे. न्यू बॅटर टार्झन, टीमचा कॅप्टन टार्झन. टार्झनला आता टार्झन प्रमाणे कामगिरी करावी लागेल. जम्पिंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या कायम धावफलकावर 17. 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आडव्या बॅट नॉन साइडला चेंडूला वळवलाय, टर्न केलेलाय. एक धाव पूर्ण करतोय टार्झन. फक्त एकच धावेवर संतुष्ट, एकापेक्षा काही नाही. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 3 चेंडू आणि मिशन इज इम्पॉसिबल. 26 धावांची आवश्यकता. मोठ्या फरकाने आता विजयाकडे आगेकूच करताना वीर तानाजी दापोडे हा संघ. फक्त एकच धाव पूर्ण करते देवीदास. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची आहे ती निलेशला. अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू जाते निर्धाव. अशा प्रकारे आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 25 धावांची आवश्यकता. कट करायचं होतं. चेंडू जातोय निर्धाव. याचबरोबर विजय संपादन करतोय वीर तानाजी दापोडे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, गावदेवी ओवली. ही मॅच समरी आपण पाहतात ऑन स्क्रीन. चिंतामण पाटील याने 14 चेंडूंमध्ये 23 धावांची तुफानी खेळी सादर केली. ज्ञानदेव पाटीलने 10 धावांचं योगदान दिलं. निलेश पाटीलने 6 धावांचं योगदान दिलं. खूप भेदक गोलंदाजी केली. ते राजू पाटील याने 7 धावा देत 2 गडी बाद केले. निलेश पाटीलने 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला होता. चिंतामण पाटीलने 5 धावा देत 1 गडी बाद केलेला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर चिंतामण पाटील. नाबाद 23 धावा आणि 5 धावा देऊन 3 गडी बाद केलेले आहेत. अष्टपैलू कामगिरी करणारा चिंतामण पाटील या सामन्यामधील सामनावीर. जयवंत भाऊ इकडे या. सामनावीराचा पुरस्कार चिंतामण पाटील आपण घेण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तर यानंतरचा सामना वीर तानाजी दापोडे आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर या. चिंतामण पाटीलला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. त्याने अष्टपैलू कामगिरी केली या सामन्यामध्ये. 3 गडी बाद केले आणि 23 धावांची नाबाद झंझावती खेळी सादर केली. विजयामध्ये या खेळाडूने सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्याला सामनावीराचा आम्ही पुरस्कार देणार आहोत. सर्वप्रथम
सुनील पाटील त्यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ती कॅप द्यायचे, जे आम्हाला स्वर्गीय शंकर महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ नयन शंकर पाटील उद्योजक गुंदवली यांच्याकडून आलेली आहे. सामनावीराचा हा पुरस्कार स्वीकारताना चिंतामण पाटील, त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी मी निवृत्ती पाटील सारंगाव ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते ट्रॉफी द्यायचे. हा आकर्षक टी शर्ट जो आम्हाला स्वर्गीय संतोष माळी यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती किरणताई हरेश माळी माजी सरपंच यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेला आहे, तो राजेश पाटील आपल्या शुभहस्ते प्रदान करायचा आहे चिंतामण पाटीलला. तर हा होता सामनावीर चिंतामण पाटील, वीर तानाजी दापोडे या संघाचा. सो वेल प्लेड चिंतामण पाटील अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. बुट्टी विजय यांना विनंती करतो आपण टॉस नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये ही नाणेफेक केली जाईल. कॉईनची माहिती तुम्हाला देतोय की दुसऱ्या फेरीतील हा सामना वीर तानाजी दापोडे आणि मीर स्पोर्ट्स भरोडी असा आपल्या स्पेशल कॉईन स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 एक बाजू आहे कॉईनची आणि दुसरी बाजू आहे उद्धव बालासाहेब ठाकरे. एकाचा नामोल्लेख पण करायचा आहे. उद्धव बालासाहेब ठाकरे असा कॉल होता, तोच आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघ कर्णधार नाणेफेक घेणार, क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोर एक बलाढ्य आणि ताकदवान संघ आहे. वीर तानाजी दापोडे संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणाकडून